वाह मस्त झाली लाली काकी एक नंबर केलाय फराळ. हो खूप मस्त केलाय. घ्या. आओ तुम्ही सुधाकरवर उगीच चिडलात हो. त्यानं तर उलट पक्याला तक्रार करू दिली नाही, उलट त्याला समजावून परत धाडलं. आओ सुधाकर बी तुमचाच लोक आहे आणि त्याला बी तुमची काळजी आहेच की. बरं झालं फुलताई तूच बोलली ते. हे तर मी बोलले असते तर माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नसता. किती केलं माझ्या सुधाकरने यांच्यासाठी, पण हाय का यांना काही कौतिक. कौतुकासाठी नाही केलं मी, कर्तव्य आहे माझं. बरं सुधाकर खरं आहे तुझं सगळं, तरी पण यांना लाडाचा गोपाळच असू दे. आज जामकर मुंबईला चाललाय म्हणजे आर्या घरात एकटीच असणार. आज दिवाळी आहे आणि मग माझी सुद्धा दिवाळी. लालीजी ही एकदा का हो जरा गुदमरतय मला, कस तरी होते. जरा मी माझ्या जीव भावाच्या मित्रांना भेटून येतो. जित्या मंगायला आलो भेटून. हा हो आत्ता नका ना जाऊ बाहेर, तिकडे मामा असतील ना तुम्हाला बघून गोंधळ घालतील. गोपाळ लाली म्हणते ते बरोबर आहे बघ. झाला एवढा तमाशा ना, आता बस झाला बघ. हे बघ तू इथं घरातच थांब, कुठे जाऊ नकस. आता आपण सगळं असं करायचं का? आज पक्या मामावरती वाईट वेळ आहे म्हणून आपण असं चिंतायचं का त्या बाबतीत? अहो एकुलती एक पोरगी लग्नाच्या दिवशी पळून गेली. 20 लाख रुपये चोरीला गेल्यात. आणि 20 लाख रुपये काही छोटी अमाऊंट आहे का? 20 लाख रुपये कमवायला अख्खी हयात जाते, जिंदगी जाते. आता पक्या मामाच्या ठिकाणी जर का आपल्यातलं कोणी असतं तर आपण असाच विचार केला असता का? नाही का नाही? बिचारावरती वाईट वेळ आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. आता काय घ्या, पक्या मामानं परत राग डोक्यात घालून घेतला, पोलीस कंप्लेंट केली तर काय करता? कोर्ट कचेरीला पैसा बी नाही आता आपल्याकडं. नाही मी फक्त शक्यता सांगतोय. आता तो करणार नाही म्हणा, पण काय घ्या केलंच तर. अरे ते समजा तुझं खरं आहे रे, पण तू समजावायला गेला त्याला आणि त्याने काय केलं तर तुला हाय का? आता मी त्याच्याकडे कशाला जातोय? मी सांगितलं का नाही माझं वेगळं काम आहे. मी माझ्या जीव भावाच्या मित्रांना भेटायला चाललोय. आलो जाऊन लगेच. बरं ये लगेच माघारी. होय हे पटपट खा, मग आपण परत फटाके फोडायला जाऊ. मी सुद्धा बॉम्ब फोडणार बर का. अरे आळू गे गोपाळ, हॅपी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला. शुभ दीपावली. गोपाळ हॅपी गोपाळ, हॅपी गोपाळ. शुभ दिन दिवाळी. अरे पण तू लय लेट आला. आमचा कार्यक्रम उरकला पण घोडे पलटी टांग फरार.
ते देव माणूस आहे. ती बाई आणि बाटलीला शेवट नाही, तुला माहित नाही का? अरे हा विसरलोच. अरे मग एवढ्या रात्रीचं काय करतोयस तू इकडं? मी ते पके मामाकडे निघालो होतो. म्हणजे तू आता बघा मामाकडे जाऊन भांडण करणार आहेस का सणासुदीचं? ए कशाला भांडर तुम्ही? हा ती पाक्या मामा धड पिऊ देत नाही आणि प्यालेले तुम्ही चढू देत नाही. मी काय तुमचे भांडण सोडत बसायचे का? हा अरे मी कुणाचं टेन्शन घेऊ? नाहीतर काय. आता काय झालं तुला माहिती का? आम्ही प्यायला बसलो होतो आणि मग तिथं पक्या मामा आला आणि 5 मिनिटातच आमची अख्खी क्वार्टर पिऊन टाकली त्यांनी. त्याच्या डोक्यातले राग आहे. तू जाऊन तिथं राडा करू नको. बाहेर तर सगळीकडे लाईट आहे, इथलीच का गेलीये नेमकी? हॅलो. हा चिमणे, पोहोचलो मी मुंबईला. तुझं काय चाललंय? काय नाही, अरे मी पूजा करत होते, नेमकी घरातली लाईट गेली आहे. काय? लाईट कशी गेली? लाईट कशी गेली अचानक? एक काम कर, दार बंद करून घे. सगळी दारं बंद करून घे. ओळखीचं अनोळखी कुणालाही घरात घ्यायचं नाही. लाईट दुरुस्त करायला आता कुणाला बोलवायचं नाही. नाही ते एक काम कर, तुझ्याकडे बायका येतात ना कामाला, त्यांच्याकडे जा गप्पा मारा. हो 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 दादा, मी घेते माझी काळजी, घरातच बसते, कोणाला येऊ देत नाही, अलर्ट राहीन. हा ठीक आहे, काळजी घे. हा ठीक आहे, चालेल, मी देते तुला अपडेट. ठेवू आता. बाय बाय. ए नाही, मी सणासुदीला कशाला राडा करतोय? मी उलट समजवायला चाललोय. काळजी वाटते ना मला त्यांची. बरं येऊ मी. अरे थांब. देव माणूस बघितलं का? अरे तो पक्या मामा ह्यांच्या आपणला एवढं बोलतो तरी आपल्या देव माणसाला पक्या मामाची काळजी आहे. हा आणि तो तुमच्यावरच संशय घेतोय. अरे काय लागा, या कलियुगात माणुसकीच राहिलेलं नाही. आमच्या काळात असं नव्हतं लागा. पण तू ना गोपाळ, तू ना काळजी करू नको. कारण पक्या मामाने आम्हाला काय सांगितलंय की पक्या मामाचं लग्न होतं का नाही तेव्हा माधुरीची हळद झाली, बरोबर? तो एक व्हिडिओग्राफर आणला होता का नाही त्यांनी, त्याच्या फुटेज मध्ये ती सगळं रेकॉर्ड झालंय. ते पक्या मामा आता त्याच्यात बघणार आहे कोण खरं आहे आणि खरं कोण आहे ते.